काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झालेले आहेत। विधान परिषदेत झालेल्या क्रॉस वोटिंगच्या संदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे आणि या कारवाई संदर्भात या दिल्ली दौऱ्यादरम्यान नाना पटोले पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याचं समजतंय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, नाना पटोले दिल्लीमध्ये गेलेले आहेत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांवर कारवाईच्या संदर्भातली ठोस पावलं उचलली जात आहेत की काय असं दिसतंय? तुषार, निश्चित अजिंक्य, जर का आपण बघितलं तर काँग्रेस आता या संपूर्ण प्रकरणाला घेऊन अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे आणि त्या प्रकारचे पावलं टाकली जात आहे। कारण की आधीच जो अहवाल होता विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या ज्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं त्यांची ओळख पटलेली होती आणि त्या संदर्भातला एक अहवाल दिल्लीला देखील पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आला होता। त्यानंतर दिल्लीच्या पक्षश्रेष्ठीने नाना पटोले यांना बोलावून घेतलं आणि नेमकं या 7 आमदारांनी कशा प्रकारे क्रॉस वोटिंग केले, हे कशा प्रकारे ओळखलं, ती सगळी चर्चा त्यांच्यासोबत केली जाणार आहे। सोबतच आपण बघितलं की याच्या आधी पण अशा प्रकारचा प्रकार घडला होता, मात्र तेव्हा कारवाई झाली नव्हती आणि हीच गोष्ट नाना पटोले पक्षश्रेष्ठींना समजून सांगत आहे की याआधी जेव्हा घटना घडली तेव्हा कारवाई न झाल्यामुळे या लोकांची आता हिंमत वाटली। आता जर का कारवाई केली नाही तर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज जाईल। त्यामुळे या संदर्भात कारवाई व्हायला पाहिजे आणि ती लवकरात लवकर त्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे, याची माहिती द्यायला आणि या संदर्भात चर्चा करायला ते दिल्लीला गेलेले आहे। केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे या नेत्यांची ते आज भेट घेणार आहे आणि सविस्तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपला अहवालाची आणि इतर माहिती सादर करणार आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।